नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज या चॅनलवर. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक रहस्यमय, थरारक आणि भीतीदायक असा अनुभव घेऊन आली आहे. पण सर्वात आधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक रहस्यमय कथांचे आणि अनुभवांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. समीरला मुलगा झाल्याचे कळाले आणि आम्ही सर्व चौकडी समीरच्या सासूरवाडीला राहुरीस जाण्यास निघालो. ठरल्याप्रमाणे किशोर त्याची स्कॉर्पिओ घेऊन शुक्रवारी तयारच होता. सर्वजण आपापली कामे आटपून दुपारी 2 वाजता राहुरीला जायला निघालो. संध्याकाळी 5:30 वाजता सर्वजण राहुरीला पोहोचलो. सर्वांनी वहिनींचे अभिनंदन केले, त्यांच्याकडे पेढे मागितले आणि काही वेळाने सर्वजण हॉस्पिटलच्या बाहेर आले. बराच वेळ हॉस्पिटलच्या बाहेर गप्पा झाल्यानंतर समीरचे सासू सासरे हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी जावई बापू आणि त्यांच्यासोबत मित्रांना पाहिलं आणि घरी चालण्याबाबत सर्वांना आग्रह केला. परंतु समीरने मी आता लगेच घरी जाऊन बॅग घेऊन निघणार आहे असे सांगितले व आम्ही परतीच्या प्रवासास निघालो. बरोबर 10 वाजता आम्ही राहुरी सोडले आणि शहराच्या बाहेर आल्यावर एक चांगला धाबा पाहून गाडी थांबवली. त्या दिवशी चांगलीच थंडी पडली होती, त्यामुळे यथेच्छ मद्यपान आणि जेवण करून रात्री 11:45 वाजता आम्ही धाब्यावरून निघालो. राहुरीपासून 40-50 किलोमीटर अंतर पार झाले होते. आमची गाडी आता निर्जन रस्त्यावरून धावत होती. किशोर, विनायक, गोपाळ आणि अमितची नशा आता पूर्ण चढली होती, तर समीरला आनंदाने झोप येत नव्हती. तो ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या सीटवर बसला होता आणि अधूनमधून ड्रायव्हरशी एखादा शब्द बोलत होता. अचानक त्या दोघांना गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात एक हिरवी साडी नेसलेली, केस मोकळी सोडलेली, लालबुंद चेहरा आणि टपोरे डोळे असलेली एक बाई रस्त्याच्या मधोमध बसलेली दिसली. तिच्यासमोर काहीतरी होते. ड्रायव्हरने ती बाई जवळ येताच गाडीचा वेग एकदम कमी केला आणि तिच्यापासून काही अंतरावर गाडी थांबवून समीरकडे पाहिले. समीरही त्या बाईकडेच पाहत होता. त्या बाईसमोर एक मोठी पत्रावळ होती आणि पत्रावळीमध्ये ढीगभर भात होता. ती बाई एकटक समोर पाहत होती आणि दोन्ही हाताने मूठ भरून भात घेऊन तोंडात अक्षरशः कोंबत होती. तिचा एकंदरीत अवतार पाहून समीरची नशाही खाडकन उतरली. त्याने घाबरून अमितला हळू आवाजात हाका मारायला सुरुवात केली. त्याने सर्वांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वजण गाढ झोपेत असल्यामुळे सहजासहजी उठेनात. म्हणून समीर गाडीच्या मागील भागात गेला आणि त्याने जोरजोरात हलवून एकेकाला जागे केले. काय झालं म्हणून सर्वजण समीरला विचारू लागले. त्यावेळी समीरने गाडीच्या उजेडात बसलेल्या त्या बाईकडे बोट दाखवले. समोरच्या काचेतून बाहेर बघताच त्या बाईचा अवतार पाहून सर्वांची झोप आणि नशा एकाच वेळी उतरली. सर्वजण घाबरून गेले होते आणि काहीही न बोलता फक्त एकमेकांकडे पाहत होते. समीरने ड्रायव्हरला खुणेनेच दाखवले की बाईकच्या डाव्या बाजूने गाडी जाण्या इतपत जागा आहे आणि गाडी तिकडून घेण्यास सुचवले. त्याप्रमाणे चेहऱ्यावर फारशी भीती न दाखवता ड्रायव्हरने गाडी बाईच्या डाव्या बाजूने वळवली आणि अगदी तिच्या जवळून गाडी पुढे नेण्यास सुरुवात केली. गाडी जेव्हा त्या बाईच्या समांतर रेषेत आली तेव्हा एकदम कोणीतरी प्रचंड ताकदीने थांबवल्यासारखी गाडी थांबली. ड्रायव्हरने गिअर बदलून पाहिले, ॲक्सिलेटर दाबून पाहिला, पण गाडी काही केल्या पुढे सरकेना.
ड्रायव्हरने हर तऱ्हेचे प्रयत्न करूनही गाडी पुढे का सरकत नाही हे त्यालाही कळेना. रिव्हर्स गिअर टाकून गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला, तरीही गाडी तसूभरही हलायला तयार नव्हती. आता मात्र कडाक्याच्या थंडीतही सर्वांना घाम फुटला होता. भाताचे मोठे घास घेत ती बाई आपल्याकडे बघून हसत आहे असा सर्वांना भास व्हायला लागला. बराच वेळ झाला तरी गाडी मागे पुढे सरकत नव्हती आणि त्या बाईच्या पत्रावळीवरील भातही संपत नव्हता. त्या सर्वांमध्ये समीर बराच धीट होता. गाडीच्या चाकाखाली एखादा दगड वगैरे आला आहे का हे पाहण्यासाठी त्याने गाडीखाली उतरायचे ठरवले, परंतु ड्रायव्हरने त्याचा हात धरला आणि म्हणाला, खाली उतरू नका, खाली उतरलात की सगळं संपलं. तुम्ही खाली उतरावे म्हणूनच हा प्रकार होत आहे. गाडीत तुम्हाला धोका नाही. ड्रायव्हरचे बोलणे ऐकून सर्वजण अधिकच घाबरले. ड्रायव्हरने सर्वांना धीर दिला. तेवढ्यात समीरला काहीतरी सुचले. त्याने गाडीतल्या म्युझिक प्लेअरवर हनुमान चालिसा सुरू केली आणि क्षणातच त्यांना काहीतरी वेगळे होत असल्याची जाणीव झाली. ती बाई एकदम बसल्या जागेवरून उठली आणि तशीच मागे चालू लागली. तिचे तोंड गाडीकडे होते, परंतु ती पाठीकडे चालत होती. ती गाडीच्या प्रकाशाच्या पलीकडे गेल्यावर अंधारात दिसेनाशी झाली आणि सर्वांनाच एकदम हलके वाटू लागले. ड्रायव्हरने परत पहिला गिअर टाकून गाडी पुढे घेतली. गाडी चक्क पुढे जाऊ लागली, पण सर्वांनीच ड्रायव्हरला थांबवले आणि गाडी वळवून पुन्हा राहुरीकडे घ्यायला लावली. ती बाई ज्या दिशेला गेली होती तिकडे जायचं नाही, परत राहुरीला जाऊ आणि आजची रात्र तिथे थांबून सकाळी निघू असे ठरले. आम्ही सर्वजण परत राहुरीत आलो. समीरच्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये थांबल्या होत्या आणि घरी सासरे एकटेच होते. त्यांनी दार उघडले आणि समीरला विचारले, जावई बाबू, तुम्ही परत आलात? समीर काहीही बोलला नाही. सर्वजण दिवाणखान्यात आले आणि अमितची नजर काल निर्णयवर गेली. तो मोठ्याने ओरडला, समीर, आज शनी अमावस्या आहे. आणि हे ऐकताच सर्वांच्या मनात परत भीती दाटून आली. त्या रात्री कोणीच झोपले नाही. सकाळ उजाडली, पण सूर्याच्या कोवळ्या प्रकाशातही त्या रात्रीचा काळोख सर्वांच्या मनातून हटला नव्हता. समीरच्या सासऱ्यांनी जेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील भीती पाहिली तेव्हा त्यांनी काळजीने विचारणा केली. समीरने थरथरत्या आवाजात रात्रीचा तो भयानक प्रसंग सांगितला. सासरे क्षणभर शांत झाले आणि नंतर गंभीर स्वरात म्हणाले, ज्या ठिकाणी तुमची गाडी थांबली तिथे 5 वर्षांपूर्वी एका भीषण अपघातात एका नवविवाहित स्त्रीचा भूक आणि तहानेने व्याकुळ होऊन मृत्यू झाला होता. तेव्हापासून शनी अमावस्येच्या रात्री तिथे असे विचित्र प्रकार घडतात असे ऐकिवात आहे. नशिबाने तुम्ही हनुमान चालिसा लावली आणि देवाचे नाव घेतले म्हणून वाचलात, नाहीतर ती शक्ती सहजासहजी कोणाला तिथून पुढे जाऊ देत नाही. सकाळी 10च्या सुमारास देवाचे नाव घेऊन आणि कपाळाला अंगारा लावून आम्ही पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालो. सर्वांच्या मनात धाकधूक होती. जेव्हा गाडी पुन्हा त्याच निर्जन स्थळी पोहोचली जिथे ती घटना घडली होती, तेव्हा तिथे रात्रीच्या त्या भयानक प्रसंगाचा कोणताही खुणा दिसत नव्हत्या. रस्ता अगदी शांत आणि मोकळा होता. मात्र ज्या ठिकाणी ती बाई बसली होती तिथून गाडी जात असताना किशोरने मुद्दाम वेग वाढवला. तरीही सर्वांची नजर खिडकीबाहेर त्याच जागेकडे गेली होती. रस्त्याच्या अगदी कडेला आजही एक जुनी फाटलेली पत्रावळ आणि काही विखुरलेले तांदूळ त्यांना तिथे पडलेले दिसले, जे पाहून सर्वांच्या अंगावर पुन्हा एकदा सरसरून काटा आला. दुपारी सर्वजण सुखरूप आपापल्या घरी पोहोचले, पण त्या घटनेचा धक्का अजूनही मनात ताजा होता. किशोरने जेव्हा आपली स्कॉर्पिओ पार्किंगमध्ये उभी केली आणि
तो गाडी लॉक करण्यासाठी मागे गेला तेव्हा त्याचे पाय जागीच खिळले. गाडीच्या मागील काचेवर चिखलाने माखलेल्या 2 हातांचे ठसे स्पष्ट उमटले होते आणि गाडीच्या खालच्या बाजूला पांढऱ्या भाताचे काही शीत चिकटलेले होते. ते पाहून किशोरला जाणीव झाली की ती शक्ती फक्त रस्त्यावर उभी नव्हती, तर ती त्यांच्या गाडीला अक्षरशः पाठीमागून धरून ठेवत होती. त्या दिवसापासून आजही क्षणी अमावस्या आली की त्या चौघांपैकी कोणीही रात्रीच्या वेळी प्रवासाला निघण्याचे धाडस करत नाही.